नमस्कार. एम-सी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपण विविध जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचं विजन जाणून घेतलंय. आज देखील आपण सिल्लोड तालुक्यात आहोत. सिल्लोड तालुका विधानसभेपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. त्याचं कारणही सर्वांना परिचित आहे. आज आपण आहोत सिल्लोड तालुक्यातील केरळा जिल्हा परिषद गटामध्ये. आपल्यासोबत आहे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉक्टर विजयाताई विठ्ठलराव जाधव. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ताई, एम-सी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही डॉक्टर आहे, आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली, ऐनवेळी तुम्ही राजकारणात आले, उमेदवारी मिळाली, पहिली प्रतिक्रिया काय? यासाठी तर मी म्हणजे जी मला उमेदवारी दिली त्यासाठी शिवसेना पक्षांचे माननीय अब्दुल सत्तार साहेबांचे खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला केरळा सर्कलचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक संधी दिली आणि त्या संधीला मी नक्कीच पात्र ठरेल. राजकारणात काय आवडलं तुम्हाला? राजकारणात येण्याचा म्हणजे एक व्यावसायिक म्हणून तर मी सेवा करतच होते. मी एक डॉक्टर आहे, महिला डॉक्टर आहे आणि मी त्या थ्रू सेवा करतच होते. एक शिक्षण झालेलं आहे चांगल्या प्रकारचं आणि त्या शिक्षणाचं एक काहीतरी रिटर्न बॅक द्यावं लागतं समाजासाठी. पुन्हा काहीतरी आपण आपलं हे कर्तव्य असतं, ते कर्तव्य करण्यासाठीच्या हेतूने राजकारणात पुन्हा एकदा आलेली आहे. आणि कसं असतं की मी एक डॉक्टर म्हणून 10 जणांची सेवा करू शकते, पण त्यात मला ऍड ऑन जर कधी सत्ता भेटली तर मी ते 10चे 100, 100चे 1000, 1000चे 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकते. ह्याच दोन उद्देशाने मी राजकारणात आलेली आहे. नक्कीच. बरं, तुम्ही आता उमेदवारी दाखल केली आहे. कुठल्याही उमेदवाराकडे निवडणुकीला प्रचाराला जाताना किंवा सामोरे जाताना एक व्हिजन असतं. तुमच्याकडे कुठलं व्हिजन आहे तुम्हाला जिल्हा परिषद गटामध्ये राबवायचं? एक दूरदृष्टी आणि एक व्हिजननीच मी या राजकारणामध्ये पदार्पण केलेलं आहे. जे मी बघत आले की मागच्या 15 वर्षामध्ये जो विकास कामे आहेत, जी फक्त कागदावरच राहिली आहेत, ती सत्यात उतरण्यासाठी माझ्याकडे खूप मोठा स्कोप आहे आणि प्रत्यक्षात ती कामे करून दाखवण्यात मला अत्यंत आनंद होईल. हेच विजन घेऊन मी राजकारणामध्ये पदार्पण केलं आहे. त्यामध्ये भरपूर कामे आहेत. मी आता सर्कलमधील ऑलमोस्ट सगळ्या गावांमध्ये माझे 1-1, 2-2 व्हिजिट झाल्या आहेत, डोर टू डोर व्हिजिट झाल्या आहेत. त्यात मी बघितलं की शिवरस्ते झाले, पाणरस्ते झाले, पाणी टंचाई झाली. त्या व्यतिरिक्त म्हणजे भरपूर ठिकाणी अशा आहे की वाड्या वस्त्यांवर बेसिक लाईटची सुविधा सुद्धा अजून पोहोचलेली नाहीये. असे खूप काम आहेत की ज्याच्यात मला संधी आहे आणि ते काम मी करू. बरं, तुम्ही बोललात की डोर टू डोर गेल्यात, वाड्या वस्त्यावरती गेलात. असं ग्राउंड लेवलवरती फिरत असताना तुम्ही आतापर्यंत तर एका केबिन मध्ये सेवा दिली किंवा आपण त्याला प्रॅक्टिस म्हणतो. आता डोर टू डोर जाताय, वाड्या वस्त्यावरती जाताय. नागरिकांच्या अशा कुठल्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवताय आणि किंवा तुम्ही गेल्यानंतर नागरिकही तुमच्या समोर त्या मांडतायत? मोस्टली तर नागरिकांच्या ज्या मेन समस्या आहेत ते शिवरस्ते, वाडी वस्त्यांवरचे जे रस्ते जे गावापासून वाडी वस्तीपर्यंत कनेक्ट करतात. पुन्हा त्याच्यानंतर पाणी आहे, लाईट्स आहेत, त्याच्यानंतर अजून मोस्टली हे जे पूल वगैरे जे आहेत, पुलांच्या वगैरे मोस्टली समस्या आहेत. आता गव्हाली सारख्या ठिकाणी एक आसामी वस्ती आहे की जिथे त्यांच्या लोकांची प्रतिक्रिया होती की आम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आम्हाला कमरे एवढ्या पाण्यापासून यावं लागतं. 2-2, 3-3 महिने आमच्या मुलांची शाळा बंद पडते, कारण की आम्ही त्यांना शाळेपर्यंत पोहोचवू शकत नाही. एवढा पाऊस होतो, एवढ्या त्या पुलावून पाणी राहतं. एक डॉक्टर म्हणूनच तुम्हाला एक आरोग्याच्या रिलेटेड प्रश्न विचारतो की ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या समस्या आजही खूप दूर आहेत. बऱ्याचशा नागरिकांना आजही छत्रपती संभाजीनगर शहरासारख्या ठिकाणी जाऊन उपचार करावे लागतात. एक डॉक्टर म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार? आरोग्य म्हणून मी आता एक प्रायव्हेट हॉस्पिटल सोडून जर कधी सांगितलं तर आरोग्याच्या समस्या तर आहेतच आणि जे अप्पर क्लास लोक आहेत ते अफोर्ड पण करू शकतात. पण लोअर मिडल क्लास लोकांसाठी PSC किंवा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो, हेच एक ऑप्शन असतं. मी त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल की त्या ठिकाणी असणारे एमओज आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी टाइम टू टाइम तिथे त्यांची सेवा करावी. त्यानंतर तिथे औषध पूर्णपणे उपलब्ध असावेत, व्हॅक्सिन्स असाव्यात, लहान बाळासाठी परिचारिका असतात, त्या परिचारिका तिथे अवेलेबल असाव्यात, नर्सेस असाव्यात. या सगळ्या गोष्टींवर मी काम करेन. बरं, निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही आतापर्यंत म्हणजे प्रॅक्टिस केली, आता उमेदवारी दाखल केली आहे, समोर मतब्बर राजकारणी आहेत विविध पक्षाचे, तुम्हाला मोठं आव्हान वाटतंय? नाही, विरोधी पक्षांचं असं मला काही आव्हान वाटत नाही विशेषतः, कारण की मला एक राजकीय वारसा आहेच आमच्या घराण्याला.
मला मेनली आव्हानात्मक म्हणण्यापेक्षा एक मला माझ्यासाठी एक मोटिवेशन असं असं वाटतं की मी ज्या वाड्या वस्त्यांवर फिरले त्यात लोकांनी जो मला प्रतिसाद दिला, माझ्याबद्दल जे प्रेम दाखवलं किंवा माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षांना मी खरी ठरावी, हेच माझ्यासाठी एक मोटिवेशन राहील, आव्हान राहील असं. ठीक आहे. पुढचा एक असा प्रश्न विचारतो की ज्या वेळेला तुम्ही ह्या निवडणुकीमधून जिंकून आपण ज्याला मिनी मंत्रालय म्हणतो त्या सभागृहात जाशाल, त्यावेळेला असं कुठलं काम आहे ते तुम्हाला प्राथमिकतेनं करायला आवडेल? म्हणजे कामं तर तुम्हाला खूप करायचं तुम्ही सांगितलं, पण एक मोजके 2 किंवा 3 कामं जे आहे. मोजके म्हणजे मी एक बेसिकली सांगेल की माझं स्वतःचं जे गाव आहे बोरगाव कासारी, तिथे अजूनही पुलाचं काम रखडलेलं आहे. ते मी प्रथमतः पूर्ण करेन. त्याच्यानंतर तर सर्व गावांसाठी मी सर्कलसाठी जे शिवरस्ते, पाण रस्ते आहेत, वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते आहेत, जिथे विजेचा पुरवठा अजूनपर्यंत पोहोचवलेला नाही आहे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जर कधी झालं तर बेसिक प्रायमरी लेवलचं एज्युकेशन जे आहे ते सगळ्यांना छान प्रकारे भेटावं. त्याच्यात अजून कशी म्हणजे जे सध्या चालू आहेत त्यात अजून कसे सुधार केल्या जातील. डिजिटलायझेशन आहे, AI आहे, आणि थोडं मोठ्या सेकंडरी लेवलवर जर कधी गेलं तर आपण आता बघतच राहतो की गावांकडे सगळे मुलं आर्मीची भरतीची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स, एक अकॅडमी, त्याच्यासाठी वाचनालय, त्यांच्यासाठी व्यायामशाळा, या सगळ्या गोष्टींसाठी मी काम करेन. आरोग्याच्या बाबतीत जर झालं तर मी आता तुम्हाला पहिलेही सांगितलं की मी PSC लेवलवर खूप चांगलं, कारण की मी माझी फील्डच ती आहे, तर त्याच्यातलं बेसिक कन्सेप्ट सुद्धा मला पूर्ण माहित आहे की कुठे काय गरजेचं आहे. नक्कीच. या मुलाखतीच्या शेवटचा एक प्रश्न विचारतो. नागरिकांना, मतदारांना काय आव्हान करशील MC न्यूजच्या माध्यमातून? मी सर्व मतदारांना हेच आवाहन करेल की तुम्ही तुमचे मतदान 7 तारखेला नक्की करावे, परंतु मतदान करताना तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करताल ती व्यक्ती ही सुशिक्षित, समृद्ध, तुमचे प्रश्न जाणून घेणारी, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणारी आणि विकासाला गती देणारी अशी असावी. त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की तुम्ही धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी बहुमत करून द्या. MCN न्यूज चॅनलचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच. खूप कमी वेळेला बघायला मिळतं की एक सुशिक्षित आणि त्यातही डॉक्टर असलेले उमेदवार कुठल्या एखाद्या गटाला मिळतील. कदाचित हेच कारण असेल की सिल्लोड तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गट कुठल्याही निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवतोय. नक्कीच यासोबतच पुढील उमेदवारासोबत भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.